Namaskar, I am Dashath Kale, Department of Commerce. Friends, we will learn a difference between the financial accounting and cost accounting. First of all, here purpose. The purpose of financial accounting is to maintain all financial data of an organization, whereas the purpose of the cost accounting is to control cost. मित्रांनो, या ठिकाणी आपण फायनान्शियल अकाउंटिंग वर्सेस कॉस्ट अकाउंटिंगचा या ठिकाणी डिफरन्स पाहतो आहे. मित्रांनो, या प्रामुख्याने आर्थिक लेखाचा मुख्य उद्देश व्यवसायाची वास्तविक आर्थिक स्थिती माहीत करून घेणे हा असतो. वेअरएज कॉस्ट अकाउंटिंग तयार करण्याचा मुख्य उद्देश उत्पादनाचा परिव्यय शोधून काढणे व निविदा मूल्य तयार करणे हा असतो. Which types of the record maintains? In financial accounting, records the information data that are in monetary forms. Financial accounting records are only historical cost, whereas in cost account records the information related to material, labor and overheads which are used in the production process. Cost accounting records are both historical and predetermined cost. सर्वप्रथमतः आर्थिकदृष्ट्या माहिती रेकॉर्ड केली जाते आणि यामध्ये पूर्ण झालेल्या व्यवहाराची नोंद घेतली जाते. या ठिकाणी जे मॉनेटरी फर्म्स आहेत एक पैशाच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी रेकॉर्ड करण्याचं काम हे फायनान्शियल त्या ठिकाणी अकाउंटचं आहे. त्याचबरोबर परिव्यय लेख्यामध्ये उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सामग्री, श्रम, अधिव्ययाशी संबंधित माहिती नोंद ठेवते. तर यामध्ये ऐतिहासिक आणि प्रति निर्धारित खर्चाची नोंद देखील ॲडमध्ये केली जाते. नेक्स्ट इयर रेकॉर्डिंग. It is based on actual transactions only, whereas cost accounting it is based on the estimation of cost as well as the recording of the actual transaction. मित्रांनो, यामध्ये फक्त प्रत्यक्ष व्यवहार आधारित आहेत. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये फक्त त्या ठिकाणी प्रत्यक्ष व्यवहारच त्या ठिकाणी नोंदी घेतल्या जातात. तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये खर्चाच्या अंदाजानुसार तसेच वास्तविक व्यवहारांच्या रेकॉर्डिंगवर त्या ठिकाणी आधारित आहे. यामध्ये जे काही डे टू डे ट्रान्झॅक्शन होत असेल त्याच्या डे टू डे ट्रान्झॅक्शनच्या नोंदी या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटमध्ये त्या ठिकाणी होत असतात आणि या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये खर्चाच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केलं जातं. नाव हिअर कंट्रोलिंग. इट कॅनॉट कंट्रोल कॉस्ट, whereas cost accounting it can to control cost like material, labor and overhead. मित्रांनो, यामध्ये जेव्हा आपण फायनान्शियल अकाउंटचा विचार करतो तेव्हा फायनान्शियल अकाउंट हे कॉस्ट अकाउंटवर त्या ठिकाणी कॉस्ट कंट्रोल त्या ठिकाणी ठेवू शकत नाही. या ठिकाणी प्रत्येक व्यवहाराची नोंदी या ठिकाणी करून घेतल्या जातात, परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये खर्चावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवून प्रत्यक्ष सामग्री असेल, श्रम असेल आणि तसेच ओव्हरहेड आहेत इत्यादीवर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवता येऊ शकतं. युटिलिटी. It reveals the capacity and status of the firms, whereas in cost accounting it is need only at the presentation of information. तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कंपनीची क्षमता आणि स्थिती त्या ठिकाणी प्रगट करत असते. तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये माहितीचे सादरीकरण त्या ठिकाणी केलं जातं. प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. रिपोर्टिंग टायमिंग. रिपोर्टिंग at the end of the accounting period, whereas in cost accounting staff can issue reports at any time and with any degree of the frequency depending on the management's need for information. मित्रांनो, या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंगचा जो रिपोर्टिंग आहे ती वर्षाच्या त्या ठिकाणी शेवटी त्या ठिकाणी करत असतात, परंतु कॉस्ट अकाउंटिंगची ज्या ठिकाणी रिपोर्टिंग आहे तर व्यवस्थापनाच्या गरजेनुसार त्या ठिकाणी रिपोर्टिंग कॉस्ट अकाउंटमध्ये करता येऊ शकते. कारण कॉस्ट अकाउंटिंग हे आठवड्यासाठी किंवा एका महिन्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी तयार केलं जाऊ शकतं. कदाचित मॅनेजमेंट केव्हाही त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन जर त्या ठिकाणी सादर करायचे सांगितले तर कॉस्ट अकाउंटच्या माध्यमातून किंवा कॉस्ट अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मॅनेजमेंटला सादर करता येऊ शकते. लिगल नीड. Statutory requirement, whereas cost accounting voluntary except for the some cases. या ठिकाणी एक वैधानिक आवश्यकता आहे, परंतु कॉस्ट अकाउंटला तशी वैधानिक आवश्यकता नाही आहे. व्हॉलंटरी एक्सेप्ट त्या ठिकाणी फॉर द सम केसेससाठी त्या ठिकाणी असतात. मॅन्डेटरी. यस फॉर ऑल फर्म्स,
mandatory, whereas in cost accounting mandatory no, except for the manufacturing firms it is mandatory. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंग हे मॅन्डेटरी आहे. सर्वच कंपन्यांसाठी फायनान्शियल अकाउंटिंग हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे अनिवार्य त्या ठिकाणी आहे. परंतु बऱ्याचशा कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंट हे अनिवार्य त्या ठिकाणी नाही आहे. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी त्या ठिकाणी मॅन्डेटरी त्या ठिकाणी असू शकतो. ऑडिट अकाउंट हॅव टू बी ऑडिट एव्हरी इयर, whereas in cost accounting only those account which are subject to cost audit to be audited every year. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी ऑडिट त्या ठिकाणी करावं लागतं, परंतु कॉस्ट अकाउंटिंगचं ऑडिट त्या ठिकाणी कॉस्ट ऑडिट टू बी ऑडिटर एव्हरी इयर त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर इतर त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी आपण डिफरन्स त्या ठिकाणी पाहणार आहात. सर्वप्रथमतः फायनान्शियल लेख्यामध्ये फायनान्शियल लेखे लिहिण्याचा कालावधी किमान 1 वर्षाचा असतो, तर कॉस्ट अकाउंटच्या बाबतीमध्ये अल्प कालावधीकरिता केले जातात, जसे 1 आठवडा किंवा 1 महिन्यासाठी त्या ठिकाणी लेखे लिहिले जातात. आर्थिक लेख्यात फक्त प्रत्यक्षात झालेल्या खर्चाचा समावेश होतो, तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये खर्च पूर्वानुमान तसेच वर्तमान परिस्थितीवर त्या ठिकाणी आधारले असू शकतात. फायनान्शियल लेख्यामध्ये सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद एकत्रित केली जाते, तर कॉस्ट अकाउंटिंगच्या लेख्यामध्ये खर्च विश्लेषणात्मक पद्धतीने लिहिले जातात. फायनान्शियल अकाउंटिंग सर्व लहान मोठ्या उद्योगांना ठेवणे आवश्यक असतं, परंतु कॉस्ट अकाउंटिंगच्या बाबतीत तसं नाही. परिव्यय लेखे मोठ्या आकाराच्या व्यवसायाकरिताच त्या ठिकाणी उपयुक्त असतात. प्रत्येक प्रकारच्या व्यवसायांना आर्थिक लेखे तयार करणे अनिवार्य आहे. तसेच कॉस्ट अकाउंटमध्ये परिव्यय लेखे महत्त्वपूर्ण आहेत, परंतु त्या ठिकाणी अनिवार्य नाहीत. आर्थिक लेख्यात संपूर्ण व्यवसायाचा नफा तोटा दर्शवला जातो, तर कॉस्ट अकाउंटमध्ये विशिष्ट वस्तू व सेवावरील परिव्यय तसेच त्यावरील लाभ दर्शविण्यात त्या ठिकाणी येतो. आर्थिक लेख्यात फक्त एकूणच खर्च व उत्पादनाचा विचार केला जातो. परिव्यय लेखा पद्धतीमध्ये वस्तूंच्या एकूण परिव्ययासोबतच प्रति एकक परिव्यय त्या ठिकाणी काढता येऊ शकतो. मित्रांनो, फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण या ठिकाणी डिफरन्स त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तर हा फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये हा जो या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, या ठिकाणी हा डिफरन्स त्या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि आपण त्याच्यावर या ठिकाणी आज चर्चासुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. थँक्यू.